मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिली मोठी बातमी ही मुंबईमधून येते. आपण बघूया नेमकी काय घडामोड घडते. तर मुंबईमधून बातमी आहे, मुंबई महापालिका सभागृहामध्ये विरोधकांची जोरदार घोषणाबाजी झालेली आहे. दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा, यावेळेला निषेध नोंदवण्यात आलेला आहे. दरम्यान सगळे विरोधक जे आहेत ते निषेध फलक घेऊन त्यांनी सभागृहामध्ये ते दाखल झाले आणि केंद्र सरकारच्या विरोधात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. सुमित, आपण बघतोय महापालिकेत सुद्धा याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. जोरदार घोषणाबाजी केली जाते. सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये पडसाद उमटत आहेत. दिल्लीच्या सगळ्या आंदोलनाचे विरोधकांकडून हातामध्ये पोस्टर, त्याचबरोबर या घटनेचे काही फोटोज आपल्या हातात पोस्टरवर ते घेऊन निषेध केला जातो विरोधकांकडून. मात्र याचा दुसरा परिणाम असा आहे, सत्ताधाऱ्यांकडून मात्र एका बाजूला विरोधक घोषणाबाजी आणि गोंधळ घालत असताना सत्ताधाऱ्यांकडून सगळे प्रस्ताव आता पारित करून घेतले जात आहेत. कारण विरोध करायला विरोधक त्या मुद्द्यांकडे लक्ष देत नाहीत. विरोधक केवळ घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळे सगळे प्रस्ताव पारित करून घेण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेलं आपण पाहतोय. सत्ताधारी मात्र शांत आहेत आणि केवळ कामकाजाकडे लक्ष देतात. तर दुसऱ्या बाजूला विरोधक या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवतानाच जोपर्यंत सरकार माफी मागत नाही, लेखी माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू होणार किंवा अशाच पद्धतीची आपली घोषणा सुरू होणार असा निर्धार विरोधकांनी केलेला आहे. मोदी सरकारबद्दल वेगवेगळ्या घोषणा या विरोधकांकडून केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला महापौरांकडून सगळ्या कामकाज प्रस्ताव पारित करून घेण्यात आलेले आहेत आणि ती दृश्य आपण सध्या या परिसरात पाहतोय. सगळ्या सभागृहामध्ये विरोधकांचा प्रचंड गोंधळ सुरू आहे. अगदी त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, त्याचबरोबर शिवसेना, MIM, मनसे सगळेच पक्ष सहभागी झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी मात्र शांतपणे कामकाज लवकरात लवकर त्याचा आटोपता घेता येईल किंवा ते प्रस्ताव कसे पारित करून घेता येतील याकडेच लक्ष देतात. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा हा गोंधळ. बरं सुमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.